आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया विशेष बातमी। महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असताना युती आघाड्यांबाबतच्या चर्चांना वेग आला आहे। महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत होणार असली तरी एका निवडणुकीत अनपेक्षित समीकरण दिसणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे एकत्र येणार आहेत। ही निवडणूक म्हणजे मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणजेच MCA ची निवडणूक, जी 12 नोव्हेंबर रोजी होणार आहे। सुमारे 200 कोटींचं वार्षिक बजेट आणि 700 कोटींची स्थावर मालमत्ता असलेल्या या संघटनेच्या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे। राजकीय प्रतिस्पर्धी असलेले फडणवीस आणि पवार क्रिकेटच्या मैदानात मात्र सहकार्य करणार असल्याचं सांगितलं जात आहे। MCAच्या मतदारांमध्ये शरद पवार, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, नाना पटोले, जितेंद्र आव्हाड, रवींद्र चव्हाण, मिलिंद नार्वेकर, सचिन अहिर, प्रताप सरनाईक, विहंग सरनाईक यांसारखे सर्वपक्षीय नेते आहेत। या निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधक दोघेही अनपेक्षित गठबंधन करत असल्याचं दिसतंय। पवार गटाकडून जितेंद्र आव्हाडांचं नाव चर्चेत आहे, तर शिंदे गट विहंग सरनाईक यांच्या पाठीशी आहे। उद्धव ठाकरे गटाने मिलिंद नार्वेकरांना पाठिंबा दिला आहे। पवार आणि फडणवीस जर एकत्र आले तर ठाकरे आणि शिंदे या दोघांच्या गटांची निवडणुकीआधीच विकेट पडेल अशी चर्चा रंगली आहे। बातमीला लाईक करा, शेअर करा। अशाच ताज्या बातम्या व नवीन अपडेट्ससाठी आमा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।